नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षण रद्द झाल्यानंतर त्यांना ई-डब्ल्यू-एस मधून आरक्षण प्राप्त होईल. कारण स्थगितीनंतरच ती तरतूद करण्यात आली होती. म्हणजे स्थगितीनंतर मी माझ्या व्हिडिओजमधून सांगितलं होतं, की अ, कायद्याची पोझिशन अशी आहे, की मराठा प्रवर्ग स्थगितीच्या नंतर तदर्थ खुल्या प्रवर्गात आला. कारण स्थगित जरी कायदा झाला तरी सुद्धा त्यांना आरक्षणाचे कुठलेही लाभ नव्हते मिळत आणि आरक्षणाचा लाभ न मिळणं हे ई-डब्ल्यू-एसचं पहिलं निकष आहे. पहिली पात्रता जी आहे, ती इतर कुठल्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ नसणाऱ्या लोकांना, खुल्या प्रवर्गातील लोकांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येतो. ती जी अंतरिम स्थगितीच्या वेळी जी कायदेशीर पोझिशन तयार झाली होती, ती अंतरिम आदेशाच्या कायम झाल्याने म्हणजे मराठा आरक्षण कायदा जेव्हा रद्द केला, तेव्हा अंतरिम आदेशामधल्या सर्वच्या सर्व बाबी कन्फर्म झाल्या आणि त्या कन्फर्म झाल्यानंतर आजची जी पोझिशन आहे, की मराठा जे उमेदवार आहेत, या मराठा उमेदवारांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेता येईल, अशा अर्थाचं एक शासन आदेश 23 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने काढला होता आणि त्याद्वारे भरती प्रक्रियेमध्ये मराठा मुलांनी ज्या लोकांना जे पात्र आहेत आणि ज्यांना तशी इच्छा आहे, त्यांनी ई-डब्ल्यू-एसचा लाभ घ्यावा, अशा अर्थाचा तो शासन आदेश होता. त्याच्यानंतर कोर्टामध्ये महावितरणच्या बाबतीत 2 लिटिगेशन झाले. एक जे होतं, ते औरंगाबाद खंडपीठात सादर झालं होतं. त्याच्यामध्ये काही मराठा उमेदवारांनी असं सांगितलं, की ई-डब्ल्यू-एसचा लाभान्वित असलेला एक वर्ग जे ई-डब्ल्यू-एस आरक्षणातून ज्यांचं निवड यादीमध्ये नाव लागलं होतं, त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्ती मार्क आहेत. आम्ही मराठा उमेदवार जे होते त्यांचं असं म्हणणं होतं, की आणि त्याच्यामुळे आमच्यापेक्षा कमी मार्क असलेल्या ई-डब्ल्यू-एस मुलांना नियुक्तीपत्र देण्यात येऊ नये, तशा अर्थाची स्थगिती औरंगाबाद खंडपीठाने दिली होती. आणि त्याच्यामधला जो काही मुख्य रिलीफ होता, तो असा होता, की हे जे मराठा उमेदवार आहेत, यांना ई-डब्ल्यू-एस मधून पात्र समजावं, त्याच्यासाठी त्यांनी ती याचिका दाखल केली होती. 4 मे रोजी त्याच्यातल्या एका उमेदवाराची याचिका, डोई फोडे नावाचे कोणी उमेदवार आणि त्यांच्याविषयीची जी याचिका होती, ती याचिका आता 23 डिसेंबर 2021च्या शासन आदेशाच्या परिप्रेक्ष्यामध्ये ती याचिका निकाली काढण्यात आली. हा निकाल 4 मे रोजी लागला. इकडे विकास अळसे नावाच्या एका ई-डब्ल्यू-एस उमेदवाराने मुंबई खंडपीठासमोर एक याचिका दाखल केली, ज्या याचिकेमध्ये त्यांनी हे मागितलं, की कोर्टाने असं घोषित करावं, की 23/12/2021 ते 2020चा जो शासन आदेश आहे, तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही आणि म्हणून 2019 मधल्या परीक्षांमध्ये जे उमेदवार होते, त्या उमेदवारांना त्या शासन आदेशाद्वारे ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. कारण तो जो शासन आदेश आहे, तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, असं घोषित करावं. त्यांनी अंतरिम आदेशामध्ये असं मागितलं होतं, की त्या शासन आदेशाद्वारे जे ऊर्जा विभागाने काढलेलं पत्र दिनांक 10 फेब्रुवारी 2021 आणि त्याच्या बाबतीत महावितरणनी जाहीर केलेली सूचना 11 फेब्रुवारी 2021 ज्याद्वारे 20 मार्च पर्यंत पात्र आणि इच्छुक मराठा उमेदवारांनी ई-डब्ल्यू-एसचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर महावितरणच्या जाऊन आपापला चॉईस भरावा. ही जी प्रक्रिया होती, ही प्रक्रिया देणारी अधिसूचना आणि त्याआधी ऊर्जा विभागाने त्या बाबतीत काढलेलं पत्र या दोघांना स्थगिती मागितली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्याद्वारे स्थगिती दिली. दिनांक मला वाटतं 15 मार्च 2021ला ती स्थगिती झाली आणि त्याच्यानंतर प्रकरण कोर्टासमोर सुनावणीसाठी जे आलं होतं, तेव्हा तारीख वाढली. आज अशी परिस्थिती आहे, की त्या 2 जे म्हणजे एक ऊर्जा विभागाचं पत्र आणि त्याद्वारे महावितरणनी जाहीर केलेली सूचना ह्या दोन्ही स्थगित आहेत आणि त्याच्यानंतर दिनांक 29/4/2021 रोजी महानिर्मिती जी आहे, महाजेनको, या महाजेनकोनी रिवाइज्ड याद्या जाहीर केल्या. म्हणजे ई-डब्ल्यू-एसची रिवाइज्ड यादी, ज्याच्यामध्ये मराठा उमेदवारांनी
चॉईस देऊन आपापलं नाम आपलं जे काय उमेदवारी आहे ती ईडब्ल्यूएस आरक्षणातून जाहीर केली होती. ती यादी आणि ईडब्ल्यूएसची ती जाहीर करण्यात आली. खुल्या प्रवर्गात ज्या एका मराठा उमेदवारांनी ऑप्शन घेतलं होतं त्याला गुणानुक्रमे त्याचा नंबर लागत नव्हता निवड यादीमध्ये. म्हणून त्याच्याविषयी काही खुल्या प्रवर्गाची आम्ही यादी नाही जाहीर करणार असं सांगितलं. खुल्या प्रवर्गाच्या यादीचा अर्थात त्याच्यामध्ये एक फार मोठी चूक अशी की 13% जे मराठा उमेदवारांसाठी राखीव जागा होत्या त्या 13% राखीव जागांवर खुल्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना संधी देणं क्रमप्राप्त होतं आणि त्याद्वारे खुल्या प्रवर्गामध्ये त्या 13% जागा समायोजित करून नव्याने यादी तयार करण्याची गरज होती. ती कवायत महानिर्मितीने केली नाही. तर ती जी एक पाऊल समजूते त्यांनी जी ईडब्ल्यूएसची यादी रिवाईज केली. पण महावितरण विषयक जे प्रकरण आता मुंबई हायकोर्टामध्ये आहे, विकास आळसे व इतर आणि महाराष्ट्र राज्य व इतर हे जे प्रकरण आहे ह्या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीमध्ये तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकतो का शासनादेश याच्याविषयी मुंबई उच्च न्यायालय तपासणी करेल आणि ह्या एका बाबतीत जो निकाल येईल त्याच्यावर मराठा उमेदवारांना 2019 किंवा त्यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये म्हणजे एक समजून घ्यावं की मराठा आरक्षण लागू केल्यानंतर मराठा आरक्षण लागू झालं 2018 मध्ये आणि ईडब्ल्यूएस आरक्षण लागू झालं 2019 मध्ये. 2019च्या ईडब्ल्यूएस लागू झाल्यानंतरच्या सर्व प्रवेश प्रक्रियांमध्ये सर्व भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांना सुद्धा ईडब्ल्यूएसचा लाभ द्यायचा हे शासनाचं धोरण आहे. त्या शासनाच्या धोरणाची वैधता अजून कोणीही चॅलेंज केलेली नाही आणि तो शासन निर्णय कदाचित तो धोरणात्मक ती बाब आहे याच्यामुळं कोर्ट्सही त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार नाही. जी एक सूचना पुढे आली की मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ घेऊ द्या. त्या सूचनेचा अंमल काही लोकांनी कोर्टामध्ये जाऊन स्वतःला लाभान्वित करून घेतला. तलाठी पदाच्या भरतीसाठी काही लोकांना नियुक्तीपत्रही देण्यात आलेत असं कळतं. आणि अर्थात ह्या ज्या महावितरणचं जे आहे या महावितरणमध्ये सुद्धा 23 डिसेंबर 2020च्या शासन आदेशाच्या वैधतेविषयीची शंका नाही. तिथं असं घोषणा करावी कोर्टाने याची मागणी आहे की ते पूर्वलक्षी प्रभावाने तो शासन आदेश लागू राहणार नाही. आता या एका निकालावर हे ठरेल की 2019च्या सर्व ज्या भरती प्रक्रिया होत्या म्हणजे एमपीएससीच्या सगळ्या भरती प्रक्रिया ज्या कुठल्या 2018 डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये माझ्या मते मार्च 8 मार्च 2019ला महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यूएस इथून पुढे लागू व्हावं असं एक निर्देश निघाले. तर त्याच्यानंतर ज्या कुठल्या प्रवेश प्रक्रिया ज्या कुठल्या भरती प्रक्रिया सुरू झाल्या या सर्व भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवार जे आहेत त्यांना ईडब्ल्यूएसने लाभान्वित करता येईल की नाही त्याच्यासाठी तो शासन आदेश सक्षम आहे की नाही किंवा मग नवीन शासन आदेश काढावा लागेल का हे ठरेल. आणि सगळ्या भरती प्रक्रिया आता हे महत्वाचं आहे की हायकोर्टाने हे ठरवावं की पूर्वलक्षी प्रभावाने ते लागू होईल शासनादेश तो म्हणजे जुन्या भरती प्रक्रियांना मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसने लाभान्वित करता येईल का शासनाला याच्याविषयी हायकोर्टाने भाष्य करावं. जर आवश्यक असलं तर राज्य सरकारने त्याच्या बाबतीत आता तरतूद करावी की पूर्वलक्षी प्रभावाने सुद्धा हे लागू करता येईल. असं करण्याचे शासनाला अधिकार आहेत कारण भरती प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. त्याच्याविषयी सुद्धा भरपूर किंतु परंतु आहेत. एक आज माझ्या निदर्शनाला एक उमेदवार आहेत त्यांनी असं आणून दिलं की ह्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्राची वैधता ते कधीपर्यंत सादर करायचं अर्ज भरल्याच्या नंतर 6 महिन्यापर्यंत किंवा काहीतरी तशी तरतूद आहे ती एका शासन आदेशामध्ये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एक GR आहे ईडब्ल्यूएस तरतुदींविषयीचा त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट कधीपर्यंत सादर करावं ह्याच्याविषयी आहे. त्याची जर बाधा येत असेल तर तसा सुद्धा त्या बाबतीत सुद्धा शासन आदेश नव्याने काढावा लागेल.
या व्हिडिओद्वारे सांगणं असं, की महावितरणची जी भरतीविषयी जी स्थगिती आलेली आहे, ती फक्त महावितरणपुरती महत्त्वाची नाही. इतर सर्व भरती प्रक्रियांमध्ये सर्व म्हणतोय. म्हणजे एम-पी-एस-सीच्या जितक्या तितक्या आणि इतर सगळ्या रिक्रुटिंग एजन्सीजद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये मराठा समाजाचा समावेश ई-डब्ल्यू-एस म्हणून व्हावा. हा मराठा समाजाचा जी उमेदवार आहेत त्यांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ मिळावा, ही माझी सततची पोझिशन आहे. म्हणजे 10 सप्टेंबर 9 सप्टेंबरला स्थगनादेश आला. त्याच्यानंतर 10 सप्टेंबरला केलेल्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा मी हे सांगितलेलं आहे, की मराठा मुलांना ई-डब्ल्यू-एसचा लाभ देता यावा. कारण त्यांचा तो हक्क आहे. ते आता आता तर ते खुल्या प्रवर्गात आलेले आहेत आणि त्याच्याविषयी योग्य ती तरतूद करण्याचे शासनाचे अधिकार आहेत. शासनाने ही सगळी परिस्थिती समजून घेऊन याच्याविषयी योग्य ती कायदेशीर तरतूद करावी. त्याच्याविषयी कायदे कानून बनवावेत. काय शासनादेश लागेल त्याच्यासाठी किंवा दुसरं कुठलं इन्स्ट्रुमेंट ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं स्वरूप असणारी कुठलीही तरतूद करून पूर्वलक्षी प्रभावाने 2019 नंतर झालेल्या सर्व भरती प्रक्रियांमध्ये मराठा उमेदवारांचा समावेश ई-डब्ल्यू-एस मध्ये करून त्यांना ई-डब्ल्यू-एस आरक्षणाचा लाभ देऊ करावा. हे शासनाचं कर्तव्य बनतं. जे शासनाने देऊ केलेलं मराठा आरक्षण जर नसलं असतं, म्हणजे एक गोष्ट वारंवार बोलण्यात येते, की जर 2018 मध्ये मराठा आरक्षणाच्या आधी ई-डब्ल्यू-एस आरक्षण लागू झालं असतं, तर आज आपण ह्या सगळ्या हे जे काय त्याच्यानंतरची परिस्थिती उद्भवलेली आहे, ती परिस्थिती कदाचित राहिली नसती. कारण 10% भरपूर आहे. कुठल्याही खुल्या प्रवर्गासाठी 10% ई-डब्ल्यू-एसचा लाभ अर्थात त्याच्यामध्ये सुद्धा मेरिट आहे. त्याच्यामध्ये गुणानुक्रमे जे पुढे राहतील विद्यार्थी त्यांनाच त्याचा लाभ मिळेल. पण एक संधी आहे ती. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही गुणवत्तेवर तुमच्या आरक्षणाचा लाभ घ्या. जर तुम्ही त्या आरक्षणाला पात्र असतात तर ई-डब्ल्यू-एसचे निकष 2च. एक तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून असला पाहिजे. दुसरं सध्या तरी वार्षिक कौटुंबिक एकत्रित उत्पन्न मर्यादा ₹8,00,000 सर्व स्रोतातून अशी जी आहे, या पात्रतेच्या निकषांवर उतरणारे सारेच्या सारे खुल्या प्रवर्गातले लोक ई-डब्ल्यू-एस आरक्षणासाठी पात्र आहेत आणि त्यांना तसा लाभ मिळावा अशी तरतूद शासनाने कुठल्याही प्रकारे करावी हे शासनाचं कर्तव्य आहे. आता शासन हे सोडून इतर काय करायचं ते करेल. आता मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं, की पंतप्रधानांकडे जाऊ, आम्ही राष्ट्रपतींकडे जाऊ, सर्वपक्षीय खासदार, आमदार मिळून तिकडे जाऊ. परिस्थिती अशी आहे, की गेल्या वर्षभरापासून म्हणे हे सुद्धा त्यांच्याच तोंडी माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमात असं सांगितलं, की गेला वर्षभर जे बीजेपीचे खासदार आहेत ते श्री संभाजीराजे छत्रपती त्यांना सुद्धा या बाबतीत पंतप्रधानांनी वेळ दिली नाही भेटीची आणि पंतप्रधानांच्या खरंच काही हातात नाही. कारण हे सगळं ही जी आहे हे दुर्दैव आहे, की ही दिशाभूल चाललेली. कारण जर महाराष्ट्र राज्य सरकार 50%च्या वर आरक्षण देऊ शकत नाही, तर राष्ट्रपती सुद्धा देऊ शकणार नाहीत आरक्षण. कुठलंही आरक्षण आता 50%च्या वर चालणार नाही. ही आता मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये जे जो निकाल आला मराठा आरक्षण कायद्याविषयी त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, की 50% आरक्षणाच्या मर्यादेचा इंदिरा आरक्षणाच्या मर्यादेचा भंग करणारा आरक्षण म्हणून हे आरक्षण अवैध ठरवलं गेलं. आणि हे आरक्षण असं अवैध ठरवलं गेलं असल्यामुळे आता इतर कोणी सुद्धा जरी आरक्षण देऊ केलं ते म्हणजे एक माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परवा बोलता, की एक सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शन केलंय, की कसं मराठा आरक्षण देता येईल. ते राज्य सरकारांना अधिकार नाही, तर तो अधिकार राष्ट्रपतींना आहे किंवा तो अधिकार पंतप्रधानांकरवी आम्ही करून घेऊ केंद्र सरकारकडून. इथं सांगणं हे महत्वाचं आहे, की कुठली अथॉरिटी किंवा कुठल्या पद्धतीने आरक्षण दिलं गेलं हे महत्वाचं नाही. आरक्षणाचा टक्का वाढीव होता. हे मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा अडसर तो होता. आणि त्या बाबतीत जे मराठा आरक्षणाच्या विरुद्ध युक्तिवाद झाले, त्या युक्तिवादांमध्ये श्री गोपाळ शंकर नारायण ज्येष्ठ विधिज्ञ ह्यांनी एक कोर्टासमोर एक असा युक्तिवाद केला, असं प्रतिपादन केलं,
की 2 अंगांनी आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करतो आहोत. एक तर मर्यादा भंग करतं ते इंदिरा साहनीचा 50% आणि जर ही मर्यादा अ, भंग करू शकतो राज्य सरकार किंवा त्या मर्यादेचा भंग विशिष्ट परिस्थितीत होऊ शकतो असं जर झालं, तर मग कायद्याच्या वैधतेविषयी चे बाकी सगळे अर्थात चहू विचार करून मराठा आरक्षण का रहित केलं, काय नाही त्याच्याविषयीचा विस्ताराने मी व्हिडिओ करून टाकणार आहे. महत्वाची बाब अशी की 50% आरक्षणाचं मर्यादा भंग झाला. 50% त्या आरक्षणाच्या 50%चा मर्यादा भंग झाला. म्हणून अवैध ठरवलेलं जे आरक्षण राज्य सरकारने दिलेलं ठरवलं सुप्रीम कोर्टाने, तेच आरक्षण राष्ट्रपतींनी दिलेलं सुद्धा वैध ठरेल असं नाही. त्याच्यामुळं या सर्व गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्थगनादेश जेव्हा आला तेव्हाच हे ठरलं होतं की मराठा आरक्षण टिकणार नाही. त्याच्यानंतर 2 वेळेला मराठा आरक्षणाची स्थगिती रद्द करा म्हणून सुप्रीम कोर्टासमोर राज्य सरकार गेलं. दोन्ही वेळेला सुप्रीम कोर्टाने याला मनाई केली. तेव्हा स्पष्ट होतं हे की मराठा आरक्षण टिकणार नाही. वारंवार हे सांगण्यात आलं होतं की कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यामुळं मराठा आरक्षण ते 2018 मध्ये देऊ केलेलं होतं, ते अवैध होतं. त्याच्याविषयीचा माझा लेख मी या व्हिडिओच्या खाली पिन करून त्या लेखाची माझ्या ब्लॉगवरच्या लेखाची लिंक पिन केली. ज्याला वाटलं त्यांनी ते लेख वाचावा. की मराठा आरक्षण टिकणार नाही ही दिसती परिस्थिती होती अभ्यासकांना, ठीक आहे. तरी पण आज जो हा आग्रह चाललाय की काही लोक म्हणजे कोणाच्या लोकांच्या बोलण्याविषयी कोणी काही करू शकत नाही. पण मराठा आरक्षण एकंदरीत प्राप्त परिस्थितीमध्ये गायकवाड आयोगाचा अहवाल सुद्धा जिथं कोर्टाने अमान्य केलाय. म्हणजे गायकवाड आयोगाच्या निष्कर्ष जे आहेत की मराठा समाज अप्रगत किंवा मागास आहे आणि विशेष व असाधारण परिस्थिती अशी आहे की त्यांना आरक्षण देणं हे क्रमप्राप्त आहे. ह्या निष्कर्षाप्रत जे गायकवाड आयोगाच्या अहवालात सांगण्यात आलेलं आहे, ते कोर्टाने अमान्य केलं आणि त्याच्यामुळं मुळात मराठा समाज मागास आहे, हेच जिथं नाकारलं गेलं. म्हणजे हेच जिथं मूळ गाभा जो आहे मराठा आरक्षणाचा असं सांगितलं होतं, की संख्यात्मक अहवाल जो गायकवाड आयोगाने गोळा केला, तो संख्यात्मक अहवालानुसार सुद्धा मराठा मागास ठरत नाही. तर मुळात मागासले ते तुम्ही नाहीच आहेत, तर आरक्षण कुठून मिळणार ही एक गोष्ट आहे. आणि हे जे काय कवायत आहे, तर ही आरक्षणाचा स्वीकार केल्यानंतर या बाबीचा, की आरक्षण टिकणार नाही. त्याच्यानंतर जी कवायत करावं लागणार आहे, फार अवघड आहे, क्लिष्ट आहे सगळं हे, की काही बाबतीमध्ये अ, ज्या भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांवर येऊन अडकलेल्या आहेत, त्यांना पुढं कसं न्यायचं? पी-एस-आयची जी रिक्रुटमेंट आहे त्याच्यामध्ये फक्त मैदानी चाचण्या आणि मुलाखती बाकी आहेत. काही ठिकाणी मुलाखती सुद्धा झालेल्या आहेत. अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे. फक्त नियुक्तीपत्र इश्यू करायचे. या सगळ्या गोष्टींमध्ये लिस्ट रिवाईज व्हायला लागतील. मला आज एक महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे उमेदवार बोलले आणि त्यांनी असं सांगितलं, की इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या प्रिलिम्समध्ये जे स्कोर आहेत ते मराठा आणि ओपन कॅटेगरीचे सेम आहेत. तर कदाचित त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीचं रिव्हिजन करण्याची गरज येणार नाही. काय नाही माहिती. मला जे कळतंय ते असं, की प्रिलिम्सच्या पुढच्या सगळ्या भरती प्रक्रियांमधले जे टप्पे आहेत, ते रिवाईज करायला लागतील त्याच्यापुढं. म्हणजे मेन्सची यादी जर मराठा मुलांना वेगळी संधी देण्यात आली असेल मेन्समध्ये, तर तिथून पुढं ती प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी लागणार आहे. लिस्ट रिवाईज कराव्या लागणार आहेत. या सर्व ज्या कवायती आहे ह्याच्यासाठी सरकारला हे समजणं आवश्यक आहे आणि सरकारनी एमपीएससी आणि इतर रिक्रुटिंग एजन्सीजला हे आदेश देणं आवश्यक आहे, की आता तुम्ही तर्कशुद्ध जे काय त्याच्या पुढं असेल, लॉजिकल कन्क्लुजनला हे न्या. त्याच्या तर्कशुद्ध शेवटापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करा. याच्यासाठी शासनाने रिक्रुटिंग एजन्सीजला आदेश दिले पाहिजेत. महावितरणमध्ये, ऊर्जा विभागामध्ये आणि महाजनकोमध्ये सुद्धा महानिर्मिती, महावितरणनी ही कवायत केलेली आहे लिस्ट रिवाईज करण्याची. म्हणजे महावितरणचं आधेमध्ये स्थगिती आली, पण महानिर्मितीने ही कवायत केलेली आहे, लिस्ट रिवाईज केलेल्या आहेत. आता उरलंय ते फक्त 13% जे मराठा उमेदवारांना आरक्षित ज्या जागा होत्या त्या खुल्या प्रवर्गाला देणं आणि त्याद्वारे नव्याने
खुल्या प्रवर्गाची लिस्ट तयार करणं. तर ही कवायत प्रत्येक रिक्रुटमेंटच्या बाबतीत झाली पाहिजे आणि ह्याच्यासाठी वेळ लागणार आहे. हे कठीण आहे काम. ह्याच्यासाठी म्हणून शासनाने लवकरात लवकर आदेश द्यावेत. जे उमेदवारांचं आजच एक मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष माननीय अशोक चव्हाण यांनी असं सांगितलंय की मॅनपॉवरची कमी आहे. एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन इज बीइंग हॅम्पर्ड. जी कारभारातली कार्यक्षमता आहे ती म्हणजे ऑफिशियल जे काय लागतात, कर्मचारी, अधिकारी वर्ग जो काय लागतो शासनाचं काम करायला, त्याच्यामध्ये जर कमी आली तर मग राज्याचं प्रशासन त्याच्यामुळे प्रभावित होईल. भरती प्रक्रिया लवकरच आम्ही सुरू करू, असं सुद्धा एका बाईटमध्ये मी ऐकलं श्री अशोक चव्हाणांचं स्टेटमेंट. त्याद्वारे आता हे शासनाने आता काय वकिली सल्ले घ्यायचे त्यांनी ते घ्यावेत आणि वकिलांनी सुद्धा प्रामाणिकपणे सल्ला द्यावा की या गोष्टींमध्ये काही अर्थ नाही. आता सगळ्यांना दिसतंय हे की आरक्षण आता टिकणार नाही, कोणीही काही त्याच्या बाबतीत करू शकत नाही. तर भरती प्रक्रियेच्या बाबतीत पुढील मार्गदर्शन लवकरात लवकर शासनातर्फे रिक्रुटिंग एजन्सीजला व्हावं. भरती प्रक्रिया सुरू व्हाव्या. उमेदवारांच्या ज्या अपेक्षा आहेत की त्या भरती प्रक्रियांमधून कोणाला नोकरीची अपेक्षा आहे काय, जे सगळं ह्याला एक लॉजिकल कन्क्लुजनला यावं. लवकरात लवकर ही जी कोंडीची परिस्थिती आहे ही फुटावी आणि महाराष्ट्र पुन्हा एक वार रितसर मार्गक्रमणा करता व्हावा. मराठा विद्यार्थ्यांना अर्थात हे पुन्हा एकदा सांगणं, मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळावा याच्यासाठी जे काय शासनाला आदेश करावे लागतील ते शासनाने आदेश करणं शासनाचं कर्तव्य आहे. मराठा आरक्षण देऊ केलं नसतं तर मराठा मुलांना लाभ झाला असता ईडब्ल्यूएसचा. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी आवश्यक ते करणं सरकारचं कर्तव्य आहे. सरकार ते करेल असा मला विश्वास आहे. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी सातत्याने हे लावून धरलंय मी की मराठा मुलांना ईडब्ल्यूएसचा लाभ मिळाला पाहिजे, कारण ते त्याला पात्र आहेत. आणि त्याद्वारे जर काही तळाचे ईडब्ल्यूएस विद्यार्थी जर दुर्दैवाने ते निवड यादीमध्ये त्यांचं नाव असताना सुद्धा ते त्या स्पर्धेतून बाद होत असतील, त्यांना माझी सहानुभूती. पण परिस्थिती अशी आहे, कायदा असा की जोपर्यंत तुमच्या हातात तुम्हाला नियुक्तीपत्र मिळत नाही तोपर्यंत तुमचा नोकरीवर अधिकार नसतो आणि याद्यांची पुनर्रचना वगैरे हे विशिष्ट परिस्थितीमध्ये होतंय. याच्याविषयी सर्वांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन ह्याच्याविषयी सर्वांना सुस्पष्टपणे समजावून सांगून लवकरात लवकर ह्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी शासनाने कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी, परखड मतसाठी. आपण हे ऐकून घेतलं. धन्यवाद.